आता अवघे काही तास उरलेले असताना पैसे वाटपाचा प्रकार उघड झालेला आहे। येवल्यात विठ्ठलनगर परिसरात मतदारांना 5,000 रुपयांचं पॅकेट देताना पकडलं गेलंय। विशेष म्हणजे यावेळेला पोलीस देखील उपस्थित होते। विवेक कोल्हे या उमेदवाराचे हे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे। तर मनमाडमध्ये गणेशनगर भागामध्ये छापा मारत पैसे असलेली पाकिटं जप्त करण्यात आलेली आहेत। येवला आणि मनमाड या दोन भागांमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। पैशांची पाकिटं जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये पैसे वाटण्याचा प्रकार आता उघड झालेला आहे। पैसे वाटप करणाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। पैशांची पाकिटं देखील जप्त करण्यात आलेली आहेत। येवला आणि मनमाड या दोन्ही ठिकाणी पैसे वाटप करतानाचा भांडाफोड करण्यात आलेला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार उघडकीला आलाय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी संदीप जेजूरकर आपल्याला देत आहेत। संदीप, अजिंक्य शिक्षक मतदारसंघाची उद्या निवडणूक होत आहे। या निवडणुकीपूर्वी शिक्षक मतदारांमध्ये पैसे वाटपाचे दोन प्रकार नाशिकच्या येवला आणि मनमाड येथे उघडकीस आलेले आहेत। निवडणुकीपूर्वी पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकांनी छापामारी केली आहे। या ठिकाणी जे आहेत तर साधारण 5,000 रुपये भरलेले पाकिट आढळून आलेले आहेत। मनमाडच्या गणेशनगर परिसरात पोलिसांना ही माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस आणि तहसीलचं एक पथक जाऊन त्या ठिकाणी कारवाई करून आलेले आहे। या ठिकाणी जे पैशाचे पाकिट मिळाले त्या ठिकाणी शिक्षक उमेदवार असलेले विवेक कोल्हे यांचे काही पॉम्पलेट्स देखील तिथे मिळालेले आहेत। या प्रकरणी 2 जणांना मनमाड येथून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तसेच येवला येथे देखील असाच प्रकार उघडकीस झाला। तिथे देखील पैशाचे काही पाकिट आढळून आलेले आहेत। तिथे देखील उमेदवार कोल्हे यांचे पॉम्पलेट्स मिळून आलेले आहेत। तेथे पण 2 जणांना विठ्ठलनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत। अजिंक्य, ठीक आहे संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।